नमस्कार, आपल्या कोकण कन्या चॅनलवर आपलं स्वागत। पप्पांनी बनवले झटपट घावणे। भिड्यावरती घावणे बनवण्याची पद्धत खूप जुनी आहे। आपल्या सोयीनुसार हल्ली पॅन मध्ये देखील घावणे उत्तम होतात। परफेक्ट असे भिड्यावर घावणे येण्यासाठी भिड हे वळसवलेलं असलं पाहिजे। वळसवलेलं म्हणजेच 4-5 वेळा भिड्याचा वापर करून ते मऊसूत झालेलं हवं। भिड व्यवस्थित वळसवण्यासाठी 3 ते 4 वेळा घरगुती वाटण करण्यापूर्वी तेल घालून अलगद असा कांदा भाजून घेऊ शकता, जेणेकरून भिड अगदी मऊसूद होईल आणि घावणे देखील उत्तम प्रकारे व्यवस्थित होतील। जर तुम्ही 2 पेले घावण्याचं पीठ घेतलात तर तुम्हाला त्याच प्रमाणात 3 पेले पाणी घ्यायचं आहे। घावणे करताना घावण्याचं होणारं मिश्रण हे एकदम पातळही नको आणि एकदम घट्टही नको, अगदी मीडियम झालं पाहिजे। घावण्याचं पीठ नसेल तर तुम्ही रात्री तांदूळ भिजत घालून सकाळी ते तांदूळ मिक्सरला लावून घावणे बनवू शकता। गावाकडे तांदूळ स्वच्छ धुवून उन्हात सुकवले जातात आणि त्या तांदळाच्या पिठाचा वापर घावणे बनवण्यासाठी केला जातो आणि गावाकडील तांदळाच्या पिठाचे घावणे खूप टेस्टी बनतात। घावणे चटणी बरोबर देखील खाल्ले जातात आणि चहा बरोबर देखील अप्रतिम लागतात। त्यामुळे घावण्याबरोबर चटणी किंवा चहाचं कॉम्बिनेशन खूप बेस्ट असतं। अशा प्रकारे पप्पांच्या हातची फेमस घावणे आणि चटणीची रेसिपी रेडी आहे। घावणे बनवण्याच्या प्रक्रियेचा सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येऊ। आपल्या चॅनलवरील रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा। पर्यंत थँक्यू सो मच।